मित्रांनो, ज्या सोशल मीडियाचा आधार घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आला, तोच मीडिया आता भाजपाला डोईजड व्हायला लागलेला आहे. 2014च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षानं माध्यम आणि सोशल मीडियाचा प्रचंड वापर करून, म्हणजे खरं तर अतिरेकी वापर करून, काँग्रेस पक्षाविरोधामध्ये जनमत तयार केलं. गेल्या काही वर्षापासून हा सोशल मीडिया भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये व्यक्त होताना दिसतो आहे. विरोधकांचा आवाज बंद करण्याचे अनेक खटाटोप सुरूच असतात, पण सोशल मीडियाला आवर घालणं आता भाजपसाठी एक मोठी डोकेदुखी ही बनलेली आहे. जनतेची तोंड बंद करता येत नाहीत, मग निदान सरकारी अधिकारी कर्मचारी यांचे जरी हातपाय बांधून ठेवता यावेत यासाठी सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं नुकतंच एक परिपत्रक काढलेलं आहे. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत हे परिपत्रक आहे. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी, कंत्राटी आणि बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेले कर्मचारी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळ आणि महामंडळातील कर्मचाऱ्यांना या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य अथवा केंद्र सरकारच्या कोणत्याही चालू किंवा अलीकडील धोरणावर, कृतीवर किंवा राजकीय घडामोडीवर प्रतिकूल टिप्पणी किंवा टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक अथवा समाजामध्ये भेदभाव निर्माण करणारा कोणताही मजकूर शेअर, फॉरवर्ड किंवा अपलोड न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया खातं पूर्णपणे स्वतंत्र ठेवावं. वैयक्तिक खात्यावर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा, लोगोचा, गणवेशाचा किंवा शासकीय वाहने आणि इमारतीसारख्या मालमत्तेचा वापर करून रील्स, फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व मंजुरीशिवाय किंवा प्राधिकृत केल्याशिवाय कोणतंही गोपनीय दस्तऐवज, शासकीय कागदपत्र अथवा माहिती सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा मजकूर पोस्ट करताना त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सअप, टेलिग्राम यासारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा अधिकृत वापर करता येईल. मात्र केंद्र किंवा राज्य शासनानं बंदी घातलेल्या कोणत्याही वेबसाईट्स किंवा ऍप्स याचा वापर कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना करता येणार नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्याची बदली झाल्यास कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंटचा ताबा योग्य प्रकारे हस्तांतरित करणं सुद्धा अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे खरं तर हा इशाराच देण्यात आलेला आहे सरकारकडून. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 हे सोशल मीडिया वापरासाठीही लागू आहेत. या मार्गदर्शक सूचनांचा किंवा वर्तणूक नियमाचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार कडक शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही या परिपत्रकात देण्यात आलेला आहे. मुळात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या धोरणावर टीका करायला आधीपासूनच बंदी आहे. सरकारी अधिकारी कर्मचारी खाजगीमध्ये तरी काही बोलत असली तरी कधीही ते जाहीरपणे सरकार विरोधामध्ये बोलतच नसतात आणि तसा नियमच आहे. आणि या नागरी सेवेचे हे नियम या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहित आहेत असतात, तरीही हे नवं परिपत्रक का काढलं गेलं कळत नाही. पण यामुळे अधिकारी कर्मचारी सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत. म्हणजे बघा, ज्या सोशल मीडियाचा आधार घेतला त्याच सोशल मीडियाचा एवढा धसका. मग आता याला बुमरॅंग म्हणायचं की आणखी काही तुम्हीच ठरवा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.